Hello, good morning everybody. Hello, hello. Hello, sir. Good morning. Do you have idea about the, yes, good morning. Do you know what in by brand or what is your concept regarding brand? आपने brand word सुना है क्या? What do you mean by brand? Yeah, okay. और कुछ input? Do you used to use branded items? If yes, why? आपने कभी परचेसिंग करते वक्त ब्रांड ऐसा कुछ है किया क्या, कुछ कंसिडर ने मुझे ब्रांडेड आइटम चाहिए ऐसा कुछ? कैन यू एक्सप्लेन with example? Why do you prefer brand? And okay, एक सिंबल है मैडम का। और कोई ब्रांड का कुछ एग्जांपल? सर समजा डेअरी प्रोडक्ट आपल्याला विकत घ्यायचे तर आपण ओके, अजून? Is there any correlation with brand, that means brand of specific company, product, whatever else, okay, and with your status or image? Have you related that with? असं कधी केलं आहे का, ब्रँड म्हणजे इमेज आहे किंवा हे ब्रँडेड घेतलं म्हणून तुम्हाला सॅटिस्फॅक्शन भेटलं आहे प्रॉडक्टचा? अपार्ट फ्रॉम प्रॉडक्ट परफॉर्मन्स, you are going to purchase that product due to that brand, okay, you neglect all about the qualities, rate and all these things, even though you are satisfied by purchasing that brand. असं कधी झालं आहे का तुमच्या लाईफमध्ये? ओके, गुड. Yes, yes. Okay, so everybody has a different perception regarding brand, okay. uh, in my concern, I never, that means or every time I don't follow that brand, okay. So value for money, that is my motto कि मुझे क्या मिल रहा है, what I am paying and returns what I am getting, so I used to test that, okay. So value for money is my motto, okay. Many people consider that brand is very important in their life, they correlate brand with their status, their image, ओके. तर मग याच्यामध्ये काय होतं की काही लोक जे असतील की ब्रँडमुळेच तो प्रॉडक्ट विकत घेत आहेत, मला ब्रँडेड आयटमच पाहिजे, मग भलेही त्याची कॉस्ट किती असू देत, त्याचा परफॉर्मन्स कसा असू देत, इवन दो दे आर प्रेफरिंग दॅट ब्रँड, ओके. मग त्यांना काय वाटतं की ब्रँड म्हणजेच काहीतरी एक स्पेसिफिक त्यांचं म्हणजे काय म्हणतात त्याला सॅटिस्फॅक्शन भेटतं किंवा त्यांना एक हे वाटतं, प्राऊड फील होतं की आय एम युजिंग दिस प्रॉडक्ट, ब्रँडेड प्रॉडक्ट मी वापरतो आहे, ओके. मग त्यांना ब्रँड म्हणजे सगळं काही वाटतं. मग काही ठिकाणी काय होतं की अपार्ट फ्रॉम देअर पर्चेसिंग पॉवर दे यूज टू परचेस दॅट ब्रँडेड आयटम, ओके. मग आता आपल्या डे टू डे लाईफमध्ये व्हॉट इज युअर नीड, व्हॉट यू वॉन्ट अँड व्हॉट इज युअर डिझायर, हे सगळं पाहून, ओके, बिंग म्हणजे आता आपण ऑर्डिनरी पीपल आहोत, वी आर नॉट दॅट मच हायली म्हणजे हाय क्लास पीपल किंवा हाय सोसायटीमधले आहोत किंवा तेवढा पैसा आहे. मग आता प्रॅक्टिकली काय होतं लाईफमध्ये आपल्या डिससॅटिस्फॅक्शन किंवा काही कॉम्प्लिकेशन कधी कधी होतात की विदाऊट थिंकिंग आवर पर्चेसिंग पॉवर वी यूज टू परचेस दॅट ॲटम्स, ओके. मग माझं एक तुम्हाला ॲडवाईस राहील, बिंग फॅकल्टी किंवा तुमच्याशी एक आपलं एक कोरिलेशन आहे की तुम्ही वस्तू विकत घेताना, ओके, ब्रँडेड काही ठिकाणी घेणं शक्य असेल तर यू कॅन गो फॉर, पण तुमचं पर्चेसिंग पॉवर असेल किंवा काही तुमचे हे असेल कॉम्प्रोमाइज करून, डोंट गो फॉर दॅट ब्रँड, ओके. बट बिंग अ मॅनेजर यू हॅव टू क्रिएट अ ब्रँड ऑफ युअर प्रॉडक्ट्स. मग त्या ब्रँडचा समजा प्राईस कशी असेल, क्वालिटी कशी असेल, ओके, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, मेंटेनन्स कसा आहे, या गोष्टी सगळ्या लक्षात घेऊन जर इफ त्याचं कम्पॅरेटिव्ह ॲनालिसिस केलं अँड ते तुमच्या बजेटमध्ये असेल आणि ॲज कम्पेअर टू अदर प्रॉडक्ट्स सेम रेट असेल, तर डोंट म्हणजे हेजिटेट टू परचेस दॅट ब्रँडेड आयटम, ओके. मग ब्रँड इटसेल्फ इज अ गॅरंटी किंवा क्वालिटी असते काही काही ठिकाणी. मग त्या ठिकाणी तुम्हाला जर फिजिबल असेल, तुमच्या आवाक्यात असेल, तर डेफिनेटली प्रेफर दॅट, ओके.
आणि काही ठिकाणी व्हॅल्यू फॉर मनी आणि कधी कधी काय होतं की ब्रँड इटसेल्फ हॅज दॅट व्हॅल्यू ब्रँड नेमला, की समजा फॉर एक्झाम्पल आय एम अ मार्केटिंग पर्सन, मी मॅनेजर आहे. ओके. तर माझ्या मोठ्या पोस्टिंगला आहे आणि त्याप्रमाणे मी जर ब्रँडेड माझा कपडेच असतील किंवा ॲपरल्स असतील किंवा जे शर्ट्स पॅन्ट्स असतील शूज असतील पेन असेल ते असेल तर माझं इम्प्रेशन पुढे पडणार आहे. मग त्या ठिकाणी ब्रँड आहे म्हणजे जनरल मी हे कन्सिडर करतो की लोकांचे असे वेगवेगळे अँगल्स आहेत. किंवा तसं असेल तर बिझनेस तुमचा वाढला जातो किंवा गाडी असेल, गाडी कुठल्या ब्रँडची आहे ते देखील मॅटर करतं. मग तुमचं बिझनेस डील तुम्हाला हे करायची असेल, क्लोज करायची असेल किंवा तुम्हाला तुमचं इम्प्रेशन दुसऱ्या व्यक्तीवर पाडायचं असेल आणि त्याच्यातून तुम्हाला काही फायदा होत असेल तर नो डाऊट दॅट केसमध्ये तुमचा ब्रँड हा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. ओके. आणि काही ठिकाणी काही कंपन्यांनी ब्रँड असा तयार केला आहे की ब्रँड इटसेल्फ इज अ गॅरंटी, इटसेल्फ इज अ व्हॅल्यू फॉर मनी. मग अशा ठिकाणी काही ठिकाणी अननेसेसरी गोष्टी टाळून इफ यू आर गेटिंग सॅटिस्फॅक्शन थ्रू दॅट ब्रँड, ओके, इन टर्म्स ऑफ मनी, व्हॅल्यू आणि परफॉर्मन्स असेल किंवा सॅटिस्फॅक्शन असेल तर डेफिनेटली गो फॉर दॅट ब्रँड. ओके. पण कधी मला फक्त एवढं सांगायचं आहे की अननेसेसरी तुमच्या लाईफस्टाईलशी कॉम्प्रोमाइज करून ब्रँडला तुम्ही कॉम्प्रोमाइज करू नका किंवा तुमचे पैसे आहेत ते एक वेस्ट करू नका. समजा पार्करचा पेन आहे, सध्या आपली परिस्थिती नाही, वी आर अ स्टुडंट समजा, इन दॅट केस तुम्ही 2 रुपयाचा 3 रुपयाचा जण थ्रो पेन वापरतायत आणि अननेसेसरी तुम्हाला म्हणजे तुम्ही ब्रँडेड वस्तू वापरताय सांगण्यासाठी तुम्ही 1,000 रुपयाचा पार्करचा पेन घेत आहेत. सो दॅट इज नॉट ॲक्सेप्टेबल. किंवा हां फायनान्शियली कॅपॅसिटी असेल तर देन यू कॅन गो फॉर दॅट. ओके. फक्त मी जस्ट एक्झाम्पल देतो आहे कारण काही ठिकाणी इव्हन माझ्या काही रिलेटिव्समध्ये ब्रँडेड आयटम्स एवढं फॅड आहे की ते क्वालिटी पाहत नाही काही पाहत नाही. ओके. इवन माझं एक्झाम्पल आत्ता ह्या वर्षातलं मी एक ब्लॅकबेरीचा शर्ट घेतला आहे. ओके. दॅट वॉज अ ब्रँडेड वन. पण त्याचं म्हणजे जसं सॅटिस्फॅक्शन पाहिजे किंवा जशी क्वालिटी पाहिजे दॅट इज नॉट एक्सपेक्टेड की मला ती भेटली नाही ॲज पर माय एक्सपेक्टेशन. सो दॅट माईट बी द प्रॉब्लेम. सो while regarding this purchasing this branded item you have to have a thorough study. Okay, make a comparison and all these things. and if you म्हणजे तुमच्या क्रायटेरिया ज्या सेट केलेल्या आहेत त्याच्यावरती हा ब्रँडेड आयटम जर खराब होत असेल तर डेफिनेटली गो फॉर दॅट ब्रँड. ओके. दिस इज वॉट जस्ट आय वॉन्ट टू वॉट यू कॉल कम्युनिकेट विथ यू. आता याच्यामध्ये प्रॉडक्ट सर्व्हिसेस आणि प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेसबद्दल कंपनीचं एक आपण ABC असं एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि दे आर ऑफरिंग द प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस टू द कन्झ्युमर. सो इन कॉम्प्लेक्स मार्केट द डिफरन्स बिटवीन कंपनीज आर नॉट मच. प्रॉडक्टमध्ये भरपूर कंपन्या आहेत, भरपूर प्रकारचे प्रॉडक्ट अवेलेबल आहेत. ओके. मग त्याच्यामध्ये जास्त डिफरन्स नाही आहेत कारण व्हॉट दे आर डुईंग, दे वॉन्ट टू सॅटिस्फाय द कस्टमर, सो दे आर ऑफरिंग द प्रॉडक्ट्स अकॉर्डिंगली. ओके. मग द कंपनीज कॅनॉट डिफरन्शिएट मच देमसेल्स फ्रॉम अदर्स ऑन द बेसिस ऑफ क्वालिटी, टेक्नॉलॉजी एक्सेट्रा. द फॅक्टर्स ॲज ऑल द कंपनीज आर कॉम्पिटंट इनफ. म्हणजे कंपनी ज्या ठिकाणी ऑपरेट होते ज्या मार्केटमध्ये त्या मार्केटमध्ये दे आर ऑफरिंग प्रॉडक्ट द कस्टमर. फॉर एक्झाम्पल मोबाईल घ्या तर मोबाईल फोनमध्ये आता एवढ्या व्हरायटीज आहे आणि एवढ्या कंपन्या उतरलेल्या आहेत की जवळपास त्यांचे फीचर्स आणि रेट्स जवळपास सेम आहे. देअर इज नॉट दॅट मच डिफरन्स. ओके. त्यांच्यामध्ये एवढा डिफरन्स नाही प्रॉडक्टमध्ये. ओके. ऑन द व्हॉट बेसिस क्वालिटी असेल, टेक्नॉलॉजी असेल, फीचर्स असतील, कॅरेक्टरिस्टिक्स असतील, त्याचे फंक्शन्स असतील, काय जे असतील ते जवळपास सेम आहेत. म्हणजे रेडमीची कंपनी घ्या, सॅमसंगची घ्या किंवा विवोची घ्या की स्मार्टफोन आहे 10,000 ते 12,000चं बजेट आहे, सेम तुम्हाला पाहिजे 4GB असेल, 64 असेल किंवा 128GB असेल, त्यांचा कॅमेरा किती मेगापिक्सेलचा आहे. ओके. जवळपास त्यांची क्वालिटी वगैरे सेम आहे. थोडाफार रेटचा इकडे तिकडे फरक होऊ शकतो. ओके. मग याच्यामध्ये मग आता ब्रँडची आवश्यकता काय आली, व्हॉट इज द नीड ऑफ ब्रँड. मग आता नाऊ डेज व्हॉट इज देअर इज अ परफेक्ट कॉम्पिटिशन आहे. जवळपास प्रॉडक्ट सगळे सेम आहेत. देअर इज नॉट दॅट मच डिफरन्स बिटवीन दीज प्रॉडक्ट्स अँड कंपनीज व्हॉट दे आर ऑफरिंग्स. ओके. मग याच्यामुळे काय होतं, दिस सिनारिओ एक्सप्लेन्स द नीड फॉर डिफरन्सिएशन फॉर द कंपनीज. मग कंपनीला एक गरज पडलेली आहे की हाऊ दे आर डिफरंट फ्रॉम अदर्स, दॅट दे आर थिंकिंग ऑन दॅट पॅरामीटर्स. सो त्याच्यामुळे मग त्यांनी काय केलं की हाऊ वी आर गोइंग टू डिफरन्शिएट. क्वालिटीच्यावरती करू शकत नाही, टेक्नॉलॉजीच्या कारण सगळ्यांना सारखंच आहे, परफेक्ट कॉम्पिटिशन आहे, सेम प्रोडक्ट्स आहेत. मग डिफरन्शिएट कसं करायचं. मग त्यांच्यामध्ये डिफरन्शिएशन राहिलेलंच नाही आहे. म्हणून कंपन्यांनी आता ठरवलं आहे किंवा दे नीड फॉर डिफरन्शिएशन. हाऊ दिस कंपनी इज डिफरंट फ्रॉम अदर, हाऊ ए कंपनी इज डिफरंट फ्रॉम बी कंपनी, हाऊ बी कंपनी इज डिफरंट फ्रॉम कंपनी सी. ओके. मग त्याच्यासाठी त्यांना नीड पडली ब्रँडची. ओके. सो आता ब्रँडने काय झालं की त्या कंपनीचं डिफरन्सिएशन झालं की ही कंपनी ह्या कंपनीपेक्षा वेगळी आहे बिकॉज तिचं ब्रँड नेम असंच आहे मार्केटमध्ये. सो व्हॉट इज बाय अ ब्रँड. अ ब्रँड इज अ नेम, टर्म, साइन, symbol or design which is intended to identify the goods or services of one seller
or group of sellers to differentiate them from those competitors. मग आता हे ब्रँड म्हणजे काय असतं की आपण म्हणतो एक ह्या कंपनीचा ब्रँड आहे, पण ते ब्रँड आहे म्हणजे तुम्ही कधी विचार केला आहे का ह्या कंपनीमध्ये वेगळं काय आहे, किंवा या कंपनीचा ब्रँड का तयार झालेला आहे, किंवा याच्यामध्ये वेगळं काय आहे, व्हॉट इज डिफरंट दॅन अदर कंपनीज. ओके, मग तुम्ही जेव्हा असा विचार करताय की ओके व्हॅल्यू फॉर मनी, आता मी त्या ब्रँडेड वस्तू घेतो आहे, मग मला त्याप्रमाणे सॅटिस्फॅक्शन भेटते का, मला त्याप्रमाणे परफॉर्मन्स भेटतो आहे का, प्रॉडक्टचा क्वालिटी तशी आहे का. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत वाईल यू आर डिलिंग विथ अ ब्रँड. ओके, आता ब्रँड म्हणजे काय, जनरली काही कंपन्यांचं नाव म्हणजेच ब्रँड असतो. टाटा ब्रँड. ओके, काही ठिकाणी टर्म असते, एखादी साईन असेल, एखादा सिम्बॉल असेल, एखादी डिझाईन असेल, विच इज इंटेंडेड, त्याचा मेन मोटो काय, इंटेन्शन काय, टू आयडेंटिफाय द गुड्स और सर्विसेस ऑफ वन सेलर और अ ग्रुप ऑफ सेलर्स टू डिफरन्शिएट देम फ्रॉम दोज कॉम्पिटिटर्स. म्हणजे हे जे काय आहे तुमचं नेम असेल, टर्म असेल, साईन सिम्बॉल असेल, डिझाईन असेल, हे काय करतं, तुमच्या कंपनीचे गुड्स आणि सर्व्हिसेस, प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस एका सेलरपासून दुसऱ्या सेलरपासून कसे वेगळे आहेत ते सांगण्याचं काम करतं. हाऊ दे आर डिफरंट फ्रॉम अदर कॉम्पिटिटर्स, हे सांगायचं काम जे करतं त्याला ब्रँड असं म्हणतात. मग ब्रँड काहीतरी नेम असेल, टर्म असेल, साईन असेल, सिम्बॉल असेल. ओके, branding is the imaginary of a company uses to make us identify them and pick them out from their competition. ओके, मग एक ब्रँड एक इमेजरी आहे, काहीतरी कन्सेप्ट आहे. ओके, ऑफ अ कंपनी युजेस टू मेक अस आयडेंटिफाय देम, की ज्याच्यामुळे काय होतं की आपण त्या कंपनीला ओळखतो. ओके, अँड पिक देम आउट फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स, मग त्याच्यामुळे काय होतं की कॉम्पिटिटर्सपासून त्यांना वेगळं ओळखायला सोपं जातं, किंवा त्यांना निवडण्यासाठी बाकीच्या कॉम्पिटिशनवरून त्यांना कसं निवडता येईल याच्यासाठी हे ब्रँड तुम्हाला मदत करतं. ब्रँडिंग कॅन इन्व्हॉल्व द यूज ऑफ कन्सिस्टंट रेंज ऑफ कलर ऑर लोगो. आता ब्रँडिंगमध्ये काय काय असू शकतं की एक कन्सिस्टंट रेंज ऑफ कलर, एक सेम सारखा कलर असेल तर थ्रूआउट त्यांचा रिफ्लेक्ट होतो, डिपिक्ट होतो. ओके, किंवा एखादा लोगो देखील असू शकतो. द ब्रँड नेम कॅन बी द कंपनी, स्वतः कंपनीचं नाव देखील एखादं ब्रँड असू शकतं. एक्झाम्पल, ऑर इट कॅन बी अ प्रॉडक्ट रेंज दॅट इज अ ब्रँड, किंवा त्याच्या काही प्रॉडक्ट रेंज असू शकते. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज अ ब्रँड. मग ब्रँड लोगो असेल, कलर असेल, साईन असेल, सिम्बॉल असेल, टर्म असेल. ओके, सो ब्रँडिंग इज अ कंबाईन एफर्ट्स ऑफ द कंपनी विच इज प्रोजेक्टेड टू कस्टमर. ब्रँडिंग थोडक्यात काय आहे, कंपनीचे एकत्रित केलेले एफर्ट्स आहेत. ओके, जॉईंट केलेले किंवा एकमेकांशी कोरिलेट असलेले, की ज्यांनी काय होतं, तुम्ही कन्झ्युमरला काहीतरी वेगळं दाखवताय. यू प्रोजेक्टेड टू द कन्झ्युमर, म्हणजे कन्झ्युमर डोळ्यासमोर ठेवून तुम्ही काहीतरी एक कंबाईन एफर्ट्स करतात, जेणेकरून तुमचा ब्रँड तयार होतो, तुमची कंपनीचं बाकीच्या कंपनीपासून कशी वेगळी आहे सांगितलं जातं. ओके, सो दे आर marketing is dealing, that means company is going to do the marketing. Okay, then it creates the brand. Okay, brand is communicate to the consumer. ओके, मग तुमचा डिझाईन असेल, टर्म्स असेल, सगळं आहे दॅट, म्हणजे तुमचे ज्या कंपनीचे एकत्रित एफर्ट्स आहेत जे लेफ्ट साईडला आहेत, ऑल कम टुगेदर. ओके, इट क्रिएट्स द ब्रँड. ओके, मार्केटिंग, कंपनी इट सेल्फ, डिझाईन, तुमचे लोगो, सिम्बॉल काय जे असेल ते, कम्युनिकेशन वगैरे सगळं एकत्रित येऊन ब्रँड होतं, आणि दॅट इज रिफ्लेक्टेड टू द कन्झ्युमर. ओके, प्रोजेक्ट टू द कन्झ्युमर. मग अशा रीतीने एका बाजूला सगळे कंपनीचे एफर्ट्स असतील आणि ते एकत्र येऊन त्याचा ब्रँड तयार होतो. आता व्हॉट आर द एलिमेंट्स ऑफ द ब्रँड, ब्रँड म्हणजे नेमकं काय. ओके, हाऊ इट कॅन बी आयडेंटिफाय, किंवा व्हॉट आर द कंटेंट्स ऑफ द ब्रँड. मग ब्रँडमध्ये काय काय असू शकतं, इट कॅन बी अ नेम, इट कॅन बी अ लोगो, इट कॅन बी अ टॅगलाईन ऑर अ कॅच फ्रेज, जे आपण त्याला पंचलाईन म्हणतो. ओके, कॅची लाईन म्हणतो. ग्राफिक्स, शेप्स, कलर्स, साऊंड्स, सेंट्स, टेट्स अँड मुवमेंट. मग ह्या सगळ्या गोष्टी ब्रँड म्हणून असू शकतात, किंवा हे ब्रँडचा एखादा पार्ट आहे. जसा नेम विथ लोगो असेल, ओके, किंवा स्पेसिफिक कलर असेल, एखादी पंचलाईन असेल, दॅट कॅन बी अ पार्ट ऑफ युअर ब्रँड. मग बिंग अ मॅनेजर, जेव्हा तुम्ही जॉबला असताल, इफ यू वॉन्ट टू क्रिएट अ ब्रँड, मग तुम्हाला ब्रँड तयार करायचा असेल तर या सगळ्या गोष्टींवरती विचार करणं गरजेचं आहे. जसं नेम असेल, लोगो असेल, टॅगलाईन असेल, मग तुमची ती थ्रूआउट कन्सिस्टंट असली पाहिजे. इट शुड नॉट गेट चेंज, म्हणजे टाईम टू टाईम तुम्ही त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे नाही आहेत एवढे जास्त फ्रिक्वेंटली. ओके, काही मायनर चेंजेस असतील तर ओके. मग तुमचा कलर आहे तो थ्रूआउट द सेम असला पाहिजे, शेप किंवा ग्राफिक्स किंवा लोगो, नॉट दॅट मच चेंजेस इन दॅट. ओके, मग त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी असणं गरजेचं असेल. अशी कन्सिस्टन्सी असेल तरच इट विल गिव्ह राईज टू द ब्रँड.
ओके. फीचर्स ऑफ द ब्रँड. आता ब्रँडचे फीचर्स काय आहे? ब्रँड हॅज अ फिजिकल क्वालिटीज. कुठल्याही ब्रँडला फिजिकल क्वालिटीज आहे, म्हणजे यू कॅन सी, यू कॅन टच, लाईकवाईज. ओके. आणि आपण काय म्हणतो टँजेबल आणि इनटँजेबल. फिजिकली म्हणजे काय, तुम्ही फिजिकली त्याला फील करू शकतात, म्हणजे विथ द हेल्प ऑफ 5 सेन्सरी ऑर्गन्स. कुठल्याही याने तुम्ही त्याला पाहू शकतात, टच करू शकता, स्मेल करू शकतात. ओके. टेस्ट करू शकतात. यू कॅन फील दॅट. ओके. सो ब्रँड हॅज इट्स ओन पर्सनॅलिटी. ब्रँडला स्वतःची पर्सनॅलिटी असते. जसे एखाद्या व्यक्तीला त्याची पर्सनॅलिटी असते, तसं ब्रँडला एक स्वतःची पर्सनॅलिटी असते, त्याला स्वतःचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात, त्याला स्वतःचं काहीतरी वेटेज असतं. अ ब्रँड हॅज इट्स ओन कल्चर. ब्रँडला त्याचं एक कल्चर असतं. जसं आता आपण टाटाकडे पाहिलं तर टाटाकडे पाहायचा दृष्टिकोन वेगळा आहे. रिलायन्सकडे पाहिलं, रिलायन्स इंडस्ट्रीकडे त्यांच्याकडे पाहण्याचं वेगळं आहे. बोथ आर ब्रँड्स, टाटा आणि अंबानीज. ओके. मग रिलायन्स आणि रिलायन्स वर्सेस टाटा. हॅलो. हां हां, 2 मिनिट. हम्म. 2 मिनिटं, 2 मिनिटं. हां, बोला आता. टेलिकॉमचं काय म्हटलं, मला ते ऐकायला नाही आलं. हम्म. हो. कसं काय होत नाही? आता समजा त्या कंपनीचं नाव असेल, पंचलाईन असेल, अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्या फील्डमध्ये, त्या इंडस्ट्रीमध्ये. तर तुला ते नाव किंवा ते लोगो पाहून तुला ते आयडेंटिफाय होतं का, ही कंपनी याचीच आहे म्हणून? हम्म? हो 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 हो, बरोबर ना. हो, बरोबर ना, बरोबर ना. आता ते काय करतात, त्यांनी त्यांचं ब्रँड ॲडव्हर्टायझिंग सेक्टरमध्ये तो क्रिएट केलेला आहे विथ द हेल्प ऑफ डिफरंट थिंग्स. मग आता तुम्हाला समजा आता ॲड करायची असेल आणि त्या कंपनीचं तुमच्या आता जसं तुला ते नाव स्ट्राईक झालं, तर जो त्या याच्यामध्ये हे करेल, काय म्हणतो आपण त्याला, सर्च करेल, मार्केट रिसर्च करेल. मग त्या ठिकाणी तुला ॲड द्यायची असेल तर तू काय करणार, वेगवेगळ्या कंपन्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीजला कुठल्या कुठल्या आहेत. आता आता हे जे नाव घेतलं, तर यांनी त्याच्यामध्ये काहीतरी स्वतःचं एक इमेज क्रिएट केली की वी आर अ ब्रँड क्रिएटर्स. आम्ही तुम्हाला सगळा गायडन्स देऊ शकतो. जसं आता आपलं MBAचं कॉलेजची पंचलाईन आहे, वी आर वेल्थ क्रिएटर्स, क्रिएटर ऑफ वेल्थ क्रिएटर्स. म्हणजे आम्ही जरी वेल्थ तयार करत नाही, पण आम्ही बाकीच्यांची वेल्थ तयार करून देतो. मग लाईकवाईज ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये त्यांनी त्यांचं त्या इंडस्ट्रीमध्ये स्वतःचा ब्रँड तयार केला की आम्ही तुमचा ब्रँड क्रिएट करून देऊ शकतो. वी कॅन ऑफर द सर्व्हिसेस रिलेटेड ऑल दीज थिंग्स. म्हणजे तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असेल मार्केटिंग संदर्भातला, आम्ही तो सॉर्ट आउट करू. तुमचं प्रमोशन असेल, ब्रँडिंग असेल, किंवा तुमची इमेज तयार करायची असेल. सो दे आर ऑफरिंग देअर एक्सपर्टाईज इन दॅट फील्ड. अजून काही आहे का? नेमकं कळलं का, म्हणजे मला हां, नक्की ना, म्हणजे असं नाव करू नको मग. नाही, हां, मला माहिती आहे तू काय म्हणतो, टँजेबल आणि इनटँजेबल म्हणतो. फिजिकली म्हणजे काय होतं ॲक्च्युली, की त्यांचं नाव पाहिलं तुम्ही, ओके, त्यांचा सिम्बॉल पाहिला किंवा कलर पाहिला. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बालाजी फिल्म्स आहे, तर त्यांचा जो स्पेसिफिक सिम्बॉल आहे तो पाहिलं पाहिजे, तुम्हाला कळतं की बालाजी आहे. अमूलचं असेल किंवा अजून एखादं स्ट्रायकिंग काय टाटाचं गाड्यांचं, गाड्यांचा नुसता लोगो जरी पाहिला पुढचा, 4 व्हीलर गाड्या आहेत, कार्स आहेत, तरी तुम्हाला कळतं अरे बाबा ही गाडी कुठल्या कंपनीची. ओके. मग तो झालं फिजिकल ॲपिअरन्स. म्हणजे तुम्ही त्याला काय करतात, पाहतात, नंतर टेस्ट करू शकतात. काही ठिकाणी असेल ॲटम असेल, आता फॉर एक्झाम्पल फूड संदर्भात कोणाचं नाव तुम्हाला सांगता येईल का की ते टेस्टने ओळखलं जातं फूड इंडस्ट्रीमध्ये, की टेस्ट पाहूनच तुम्ही ओळखतात ह्या प्रॉडक्ट ह्या कंपनीचा आहे, असं काही आहे का? ओके. काय? ओके. ओके. तर मला काय म्हणायचं आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत, किंवा पार्करचा पेन आहे, तो पाहिल्या पाहिलं तुम्हाला कळतं की बाबा पार्कर कंपनीचा आहे. किंवा मोबाईल असेल, ॲपलचं जे चिन्ह दिसतं, मग दॅट इज अ फिजिकल सिम्बॉल. आयफोन जे आहेत ना, ॲपलचे किंवा आयफोन वगैरे जे असतील, तर तुम्हाला ते ॲपलचे चिन्ह पाहिल्या पाहिलं तुम्हाला कळतं की बाबा हा आयफोन आहे. मग दॅट इज अ फिजिकल क्वालिटी. ओके. किंवा कलर कॉम्बिनेशन असेल, कलर कॉम्बिनेशन सांगता येतं मला एखादं, किंवा आपल्या कॉलेजचं सिम्बॉल आहे, IBM RDचा किंवा विखे पाटील फाउंडेशनचा,
त्याचा येलो आपला ब्ल्यू कलर आहे, तो पाहिले पाहिजे तुम्हाला कळतं की बाबा आय बी माडीचं सिम्बॉल आहे. ओके, जसं आपण काही ग्रुपला लावलेलं आहे वेगवेगळे. तर मग हे काय असं फिजिकल क्वालिटी झाली त्याची. ओके, किंवा फिजिकल क्वालिटीमध्ये अजून काही येऊ शकतं. टेस्ट जर म्हटलं तुम्हाला टेस्ट केली तुम्ही, एखादा आयटम आहे तो खाल्ला, तुम्हाला लगेच कळतं की बाबा ह्या कंपनीचं जसं तू उदाहरण दिलं आहे, दॅट इज अ फिजिकल क्वालिटी. नंतर त्याचा ॲपिरियन्स किंवा कंपनीचं नावाचं स्टाईल आहे, फॉन्टची स्टाईल असेल कंपनीचं नाव, लगेच तुम्हाला कळतं की बाबा हा ब्रँड किंवा हे अक्षर आहे ह्या कंपनीच्या रिलेटेड आहे, त्याचा ब्रँड आहे. ओके, सो इन दॅट सेन्स दॅट हॅज फिजिकल क्वालिटीज. ओके, so a brand has a physical qualities, brand has its own personality, देन ब्रँड हॅज इट्स ओन कल्चर. कल्चर म्हणजे आता जसं सांगितलं की रिलायन्सचं वेगळं आहे आणि टाटाचं वेगळं आहे. आता टाटाची केस स्टडी तुम्ही ही पाहिली का मला माहीत नाही, आपलं ताज हॉटेलचं जे होते ना, त्याच्यावरती अटॅक झाला होता, तर तुम्ही ती केस स्टडी ऐका ताजची. ओके, डेफिनेटली यू गेट समथिंग की त्यांचं कल्चर कसं आहे तुम्हाला त्याच्यातून कळून जाईल. नंतर विवेक बिंद्राचे वाटतं ते तो व्हिडिओ की ताजचा अटॅक जो आहे ताजवर केलेला हॉटेलवरती, तर त्याच्या संदर्भातला तुम्ही तो एक व्हिडिओ आहे. इफ पॉसिबल आय विल शेअर ऑन द ग्रुप, यू कॅन सी दॅट. ओके, अ ब्रँड इज अ रिलेशनशिप, म्हणजे एक बॉन्डिंग आहे. ब्रँड म्हणजे एक बॉन्डिंग आहे. काहींना आपला तो ब्रँड खूप जवळचा वाटतो. इट क्रिएट सम रिलेशनशिप. PRO तयार करतात की नाही आम्हाला टाटाचाच ब्रँडचे प्रोडक्ट वापरायचे आहे, देशी वापरायचे, स्वदेशी जे असतील ॲटम, मग स्वदेशी ब्रँड कुठले कुठले आहेत, देन इट क्रिएट्स द रिलेशनशिप बिटवीन यू अँड दॅट कंपनी ऑर दॅट ब्रँड. तो ब्रँड हे एक रिलेशनशिपचं माध्यम आहे. मग आता ह्या गोष्टी ज्या आहेत तर ते आपण प्रॅक्टिकल कसे वापरता येईल की ब्रँड हॅज फिजिकल क्वालिटीज. मग आता तुम्ही मॅनेजर आहात, तर तुम्हाला एखादा प्रॉडक्ट विकायचा आहे किंवा तुमच्या कंपनीचा ब्रँड तयार करायचं आहे, मग तुम्ही असे काही फिजिकल सिग्नल्स द्या. ओके, परसेप्शन, अगेन मी तुम्हाला OBमध्ये परसेप्शन शिकवलं होतं. मग कस्टमरचं नीड काय आहे आणि हाऊ इज गोइंग टू परसिव्ह यू, मग त्याला काय चांगलं वाटतं तसेच मॅसेज किंवा सिग्नल त्या ब्रँड थ्रू तुम्ही हे करा. समजा मला माझी कंपनी तयार करायची आहे एज्युकेशन फील्डमधली. ओके, मग त्या फील्डमध्ये विद्यार्थ्यांना काय पाहिजे असतं, मग ती वेबसाईट कशी आहे, त्या वेबसाईटमधून विद्यार्थ्यांना किंवा पालकांना काय अपेक्षित आहे, तसे फिजिकल क्ल्यूज मी त्या वेबसाईट थ्रू दिले पाहिजे. मग तसे व्हिडिओज असतील किंवा काही बाईट्स असतील, काही व्हिडिओज मी तयार केले छोटे छोटे मुलांचे, स्टुडंटचे, की दे आर गोइंग टू गिव्ह फीडबॅक. मग त्याच्यातून तसे मॅसेज जर गेले तर डेफिनेटली, किंवा त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं पाहिजे, मॅनेजमेंट स्कूल म्हटलं तर मॅनेजमेंट स्कूलची बिल्डिंग कशी असली पाहिजे, मेडिकलची बिल्डिंग कशी असली पाहिजे, किंवा एखादी अकॅडमी किंवा एखादा क्लास आहे, क्लासेस संदर्भात तुम्हाला काय काय अपेक्षित आहे, मग त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे. तर असे मॅसेज जेव्हा म्हणजे मला कळेल की कस्टमरची रिक्वायरमेंट काय आहे, व्हॉट हाऊ इज गोइंग टू परस्यू दिस थिंग्स किंवा दिस प्रॉडक्ट्स, मग अकॉर्डिंगली बेस्ट प्रॉडक्ट परस्यू करताना त्याच्यातून काय काय रिफ्लेक्ट झालं पाहिजे ते मला ब्रँड थ्रू रिफ्लेक्ट करता आलं पाहिजे. सो इन दॅट सेन्स दॅट ब्रँड हॅज अ फिजिकल क्वालिटीज. मग तुम्हाला मार्केटमध्ये तुमचा ब्रँड तयार करायचा असेल तर तुम्हाला फिजिकल क्वालिटीज अशा डेव्हलप करा की जेणेकरून त्या कस्टमरला आवडतील. इट विल हेल्प अल्टिमेटली टू क्रिएट अ ब्रँड इमेज. ओके, म्हणजे कस्टमरला ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी पाहिजे किंवा हाऊ इज गोइंग टू परस्यू दॅट थिंग्स, अकॉर्डिंगली यू हॅव टू सेंड द मेसेजेस टू द कस्टमर और कंझ्युमर. ओके, ब्रँड हॅज इज ओन पर्सनॅलिटी. मग आता ब्रँडला स्वतःची एक पर्सनॅलिटी असते. मग तुम्ही काय करायचं, एक स्टडी करा, वेगवेगळे ब्रँड्स आहेत, समजा तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये ऑपरेट करतायत, मग त्या ब्रँडला स्वतःची पर्सनॅलिटी आहे म्हणजे नेमकं काय आहे, तो ब्रँड लोकांना का आवडतो, मेक द ॲनालिसिस ऑफ दॅट, आणि त्या गोष्टी तुमच्या ब्रँडमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. सो इट विल हेल्प टू क्रिएट इट्स ओन पर्सनॅलिटी. मग तुमचा जो ब्रँड असेल, ओके, त्याप्रमाणे आज जसं मी पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये सांगितलं की तुम्हाला एखादा पर्सन आवडतो, त्याची पर्सनॅलिटी आवडती, म्हणजे नेमकं त्याच्यातलं काय आवडतं ते तुम्ही स्वतः डेव्हलप करा, म्हणजे तुमची पर्सनॅलिटी बाकीच्यांना आवडेल. सेम थिंग की एखाद्या ब्रँडेड वस्तू किंवा ब्रँड एखादा क्रिएट झाला, त्या ब्रँडमध्ये अशा कुठल्या गोष्टी ज्या कस्टमरला आवडतात, त्याच गोष्टी तुमच्या ब्रँडने जर दिल्या, तुमच्या प्रॉडक्टने दिल्या, तर डेफिनेटली तुमचा देखील ब्रँड तयार होईल. ब्रँड हॅज इट्स ओन कल्चर. ब्रँडला स्वतःचं एक कल्चर असतं किंवा त्याच्याबद्दलचं म्हणजे काय म्हणतो परसेप्शन असेल लोकांचं, किंवा व्हॉट इज गोइंग टू ऑफर दॅट ब्रँड, मग या सगळ्या गोष्टी ज्या ब्रँडसमोरच्या आहेत ते सगळं मिळून त्याचं एक स्वतःचं कल्चर असतं. की टाटाचं कल्चर वेगळं, जसं मी उदाहरण सांगितलं, मग त्याप्रमाणे तुम्ही तुमचं कल्चर अडॅप्ट करा, लोकांना काय आवडतं. ओके, मग लोकांना तुमचा ब्रँड जवळचा वाटण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, त्या गोष्टी तुम्ही डेव्हलप करा. ब्रँड ॲज अ रिलेशनशिप, की ब्रँडचं डायरेक्टली इनडायरेक्टली इट क्रिएट्स बिल्ड्स रिलेशन्स बिटवीन दॅट ब्रँड अँड कस्टमर. मग काही लोक इतके लॉयल असतात त्या ब्रँडचे की ते काही झालं तरी तोच ब्रँड विकत घेणार. ओके, मग तुम्हाला देखील तसं रिलेशनशिप तयार करावं लागेल छोट्या छोट्या गोष्टीतून. ओके, मग ते जर स्ट्रॉंग बॉन्डिंग झालं तर इट विल हेल्प बूस्ट टू क्रिएट युअर ओन ब्रँड. ओके, मग हे फीचर्स तुम्ही तुमच्या ब्रँडमध्ये जर केले तर डेफिनेटली तुमची चांगली ब्रँड इमेज तयार होईल. आता ब्रँड गरजेचं आहे का? ओके, ब्रँड तयार करण्यासाठी कधी खर्च येत असेल किंवा तुम्हाला काही एफर्ट्स घ्यावं लागत असतील किंवा त्याला वेळ लागत असेल,
तर मग खरोखर ब्रँड तयार करणं गरजेचं आहे का? जर तयार केलं त्याचे बेनिफिट्स काय? व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ अ ब्रँड? ओके. जर ब्रँड नसेल तर आपलं प्रोडक्ट चालणार नाही आहे का, असं काही आहे का? दॅट यू हॅव टू थिंक. आणि जर ब्रँड तयार केला, तुम्ही ब्रँड इमेज तयार केली, तर तो प्रॉडक्ट खूप जास्त चालेल का चालणार नाही? चालला तर कितपत चालेल? त्याचा बेनिफिट आहे का? तुम्ही जो खर्च केला तो रिकवर होणार आहे का? ह्या गोष्टी देखील पाहणं गरजेचं आहे. तर मग ब्रँडचं इम्पॉर्टन्स आणि फंक्शन्स असं आहे. फर्स्ट आयडेंटिफिकेशन. ओके. मग तो काय करतो? इट हेल्प्स टू आयडेंटिफाय युअर प्रॉडक्ट फ्रॉम अदर कॉम्पिटिटर्स प्रॉडक्ट. ओके. ब्रँड काय करतो? म्हणजे तुमचा सिम्बॉल असेल, साईन असेल, पंचलाईन असेल, काय कलर कॉम्बिनेशन असेल, नाव असेल, ते काय करतं? तुमचा प्रॉडक्ट बाकीच्या कॉम्पिटिटर्सपासून वेगळा कसा आहे हे दाखवण्यासाठी मदत करतं. जसं आयफोन आहे, मी खूप असे एक 30-40 मोबाईल ठेवलेले आहेत. ओके. त्याच्यातून मला आयफोन मला निवडायचा आहे. वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल्स आहेत. मग मी त्याचा सिम्बॉल पाहून इझिली आयडेंटिफाय करू शकतो. ते असं लिहिलेलं नसेल की हा रेडमीचा मोबाईल आहे, हा सॅमसंगचा मोबाईल आहे. काही ठिकाणी नाव असतात, काही ठिकाणी नसतात. मग तुम्ही तो सिम्बॉल पाहून ॲपलचा तो आयफोन तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकतात किंवा सेपरेट करू शकतात फ्रॉम अदर प्रॉडक्ट्स. प्रॅक्टिकॅलिटी. आता याच्यामध्ये तुमचा ट्रस्ट तयार करण्यासाठी किंवा एक ते ऑफरिंग ॲक्च्युली ब्रँड इज समथिंग दॅट कंपनी इज गोइंग टू ऑफर द कन्झ्युमर. म्हणजे ब्रँड तयार करणं म्हणजे काय? तुम्ही कस्टमरला काहीतरी ऑफर करतायत. ओके. प्रॅक्टिकली ते देत आहेत. ओके. आणि दॅट इज युजफुल फॉर यू. ओके. मग ते प्रॅक्टिकली कसा चांगला आहे, फिजिबल आहे, नंतर काय म्हणतो तुम्हाला व्हॅल्यू फॉर मनी आहे सांगतं. देन ब्रँड ऑल्सो ऑफर्स गॅरंटी टू द प्रॉडक्ट. लोक ब्रँडेड प्रॉडक्ट घेतात कारण त्याच्यामध्ये गॅरंटी आहे. तुम्ही आता अरे बाबा तो गॅरंटेड प्रॉडक्ट आहे, मी तिकडे पैसे खर्च करण्याच्या ऐवजी ब्रँडवर 2 पैसे खर्च करत, कारण मला ते गॅरंटी मिळते, सॅटिस्फॅक्शन भेटतं. ऑप्टिमायझेशन. त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम जे काय हवं आहे एखाद्या प्रॉडक्टमधून, ते मॅक्झिमम गोष्टी त्या ब्रँडमधून भेटतात, त्या ब्रँडेड प्रॉडक्टमधून भेटतात. ओके. सो यू आर ऑफरिंग विथ युअर फुल पोटेन्शियल. ओके. वॉट एव्हर कस्टमर रिक्वायर्ड. कंटिन्युटी. मग कंटिन्युटी इन द सेन्स ऑफ क्वालिटी, व्हॅल्यू अँड ऑल दिस थिंग्स. ओके. मग आम्ही तुम्हाला जे काही क्वालिटी किंवा फीचर्स देतो ते कंटिन्युअस असणारे किंवा त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे द्यायचं, की तुमचं एक जे आहे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, माइट बी इथिकल असेल किंवा मॉरल गोष्टी असतील त्या थ्रूआउट चालू असणार आहे. आणि व्हॉट एव्हर यू आर रिक्वायर्ड दॅट इज गोइंग टू ऑफर फ्रॉम आवर ब्रँड. कॅरेक्टरायझेशन. ब्रँडला काहीतरी एक स्पेसिफिक कॅरेक्टरायझेशन असतं की क्वालिटी आहे, त्याला चांगलं नाव आहे. सो यू गिव्ह समथिंग की टाटा आहे, टाटा मॉरल बेसिसवर काम करतात. वर्ड म्हणजे ते काय म्हणतात, दे आर फॉलोइंग देअर वर्ड ऑफ माउथ. त्यांनी जो काय शब्द दिला ते कमिटमेंट फॉलो करतात. ओके. सो कॅरेक्टरायझेशन. इथिक्स. ओके. ब्रँडेड गोष्टी आहेत त्या इथिकली असतात. दे नेवर कॉम्प्रोमाइज विथ देअर क्वालिटीज. व्हॉट दे से दे फॉलो. ते काय जे म्हणतात ते फॉलो करतात आणि ऑफर देखील करतात. सो देअर इज नो अनइथिकल प्रॅक्टिसेस इन द ब्रँड. आणि जर अनइथिकल प्रॅक्टिसेस असतील तर तो ब्रँड क्रिएट होऊ शकत नाही, लक्षात घ्या. ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या अपोजिट जर काही केल्या, जरी तो ब्रँड असेल, त्या समजा आत्ता ब्रँड नाही आहे, तो ब्रँड क्रिएट होऊ शकत नाही. आणि जरी एखादा ब्रँड असेल आणि त्यांनी ह्या बॅड प्रॅक्टिसेस चालू केल्या, अनइथिकल प्रॅक्टिसेस चालू केल्या आणि ह्या फंक्शन्स फॉलो केले नाही, तर तो ब्रँड काळाच्या ओघात नष्ट होऊन जाईल. ओके. सो यू हॅव टू थिंक ऑल दीज थिंग्स while creating a brand. Brand mark. The brand mark is a design element such as symbol, logo, a character, or even a sound that provides visual or authority recognition for the product. मग ह्या गोष्टी ज्या आहेत महत्त्वाच्या, की डिझाईन इलिमेंट आहे. ओके. एखादं मार्क आहे, म्हणजे तुम्ही एखादा सिम्बॉल तयार केलेला आहे किंवा एखादा लोगो तयार केलेला आहे. ओके. माहीत आहे कॅरेक्टर. आता कॅरेक्टरमध्ये तुम्हाला निरमाची मुलगी माहीत असेल, निरमा गर्ल कॅरेक्टर, निरमा पावडर, ती गोल गोल फिरते. नंतर तुमचं पार्लेचे बिस्किटवरती तो मुलाचं चित्र आहे, कॅरेक्टर. ओके. तो मुलगा कॅरेक्टर नाही का, बाळ असतं, तो पार्लेचा बिस्किटचा पुडा घेतो. नंतर गट्टू, एशियन पेंटचा गट्टू होता, त्याच्यामध्ये तो कलर मारणारा मुलगा होता, गट्टू. ओके. सो दीज आर द कॅरेक्टर्स. सो तो एक कॅरेक्टर म्हणजे तो एक ब्रँड मार्क आहे किंवा ब्रँड नेम आहे किंवा ब्रँड इमेज आहे. ओके. एखादा साऊंड असेल, इंटेलचा चालू होण्याची सिस्टीम. ओके. तर ते देखील ते ब्रँडेड सांगतं की एखाद्या कंपनीची रिंगटोन असेल. ओके. दॅट माईट बी अ ब्रँड, दॅट मीन्स दॅट इंडिकेट्स ब्रँड इटसेल्फ. ओके. Then aspect or elements such as color, design, picture, symbol of a brand that cannot be expressed in the world. ओके. मग आता तुम्हाला सांगितलं की मग बाबा तुम्ही टाटाचं काहीतरी आहे किंवा ते एखादं ब्रँड आहे, ब्रँडचं काहीतरी सिम्बॉल आहे, तुम्ही एक्सप्रेस करा. मग ते एक्सप्रेस करता येणार नाही वर्ल्डमध्ये. ते एखादं डिझाईन असेल, सिम्बॉल असेल, लोगो असेल, काही जे असेल, ते कलर असेल. सो यू कॅनॉट एक्सप्रेस इन द वर्ल्ड. पण तुम्हाला कळतं की तो म्हणजे ब्रँड आहे. समजा टाटाचं जे नाव आहे गाड्यांवरचं,
ते एक्सप्रेस करायला गेलं तुम्हाला एक्सप्रेस करता येणार नाही तेवढ्या स्पेसिफिकली किंवा करेक्टली. पण तुम्हाला जर ते टाटाचं सिम्बॉल जर दिसला गाड्यांचा तर लगेच तुम्ही म्हणू शकता अरे बाबा ही टाटाची कार आहे. सुझुकीची मारुती सुझुकी असेल किंवा काय असेल त्या गाड्याचं सिम्बॉल पाहून तुम्हाला लगेच कळतं रे बाबा ही या मेकची गाडी आहे. हुंदाई असेल नंतर तुमचं हिरो होंडा सिटी असेल तर त्या गाड्या कुठल्या कंपनीच्या आहेत कुठल्या मेकच्या आहेत ते तुम्हाला लगेच त्यांच्या सिम्बॉलवरून कळतं. बट यू कॅनॉट एक्सप्रेस एक्झॅक्टली एक्सप्रेस इन द वर्ल्ड्स. ओके, सो दॅट इज द वर्क ऑफ दॅट ब्रँड, म्हणजे ते ब्रँड ते अचीव करतं. ओके, नंतर आता हे आहे एक कस्टमर बेस्ड ब्रँड इक्विटी पिरॅमिड, म्हणजे ब्रँड इक्विटी पिरॅमिड आहे ते. ओके, तर त्याचा बेस आहे जो ब्रँड सायलेन्स, त्याचे फीचर्स वगैरे काय. इट आयडेंटिफाईज हू आर यू, म्हणजे सुरुवातीला तुम्ही कोण आहात हे काम आयडेंटिफाय करायचं. म्हणजे देअर आर एन नंबर ऑफ कॉम्पिटिटर्स इन द मार्केट, मार्केटमध्ये खूप कॉम्पिटिटर्स आहेत, खूप कंपन्या आहेत. मग तुमची कंपनी कशी वेगळी आहे हे सांगायचं काम कोण करतं, ब्रँड करतं. ओके, देन डीप ब्रॉड ब्रँड अवेअरनेस, मग तुमचा ब्रँड कसा आहे हे अवेअरनेस करायचं काम, डेप्थमध्ये जाण्याचं काम हे ब्रँड करतं. ओके, देन ब्रँड परफॉर्मन्स अँड ब्रँड इमेजरी. ब्रँड परफॉर्मन्स मीन्स व्हॉट आर यू, म्हणजे तुमची कंपनी काय आहे, खरोखर ती क्वालिटी प्रॉडक्ट देते का नाही देत. ओके, त्याचे प्रॉडक्ट कसे आहेत. ओके, त्यांचं कल्चर कसं आहे, ह्या गोष्टी सांगायचं काम हे ब्रँड परफॉर्मन्स करतं. ब्रँड इमेजरीज हॅज अ स्ट्रॉंग फेवरेबल अँड युनिक ब्रँड असोसिएशन्स. मग ब्रँडची इमेज क्रिएट करताना म्हणजे तुम्ही जे तयार करणार आहात त्याचं पिक्चर, ओके, तर ते स्ट्रॉंग फेवरेबल आणि युनिक असतं अँड इट हॅज सम असोसिएशन्स विथ दॅट. मग तुमचा ब्रँडचा लोगो असेल, नाव असेल, काय जे असेल ते क्रिएट करायचं हे काम करतं. देन अबाउट कस्टमर कंझ्युमर जजमेंट अँड कंझ्युमर फिलिंग्स. कंझ्युमर जजमेंट, व्हॉट अबाउट यू, म्हणजे तुमचा ब्रँड कसा आहे, हाऊ कस्टमर जज दॅट. हा ब्रँड चांगला आहे का, तो ब्रँड चांगला आहे, हे प्रोडक्ट चांगलं आहे का, ते प्रोडक्ट चांगलं आहे. हा जो कस्टमरचा रिस्पॉन्स आहे किंवा जजमेंट आहे ते तुम्हाला ब्रँड म्हणजे ते सिलेक्शन, ब्रँड सिलेक्शनसाठी मदत करतं. कंझ्युमर फिलिंग्स. ओके, मग तुम्ही कंझ्युमर जजमेंट म्हणून तुम्हाला कळतं की हाऊ दे आर फिलिंग अबाउट युअर ब्रँड, वेदर दे आर पॉझिटिव्ह, ॲक्सेसेबल अँड रिॲक्शन्स. मग तुम्हाला कस्टमरचं हे फीडबॅक घेणं गरजेचं आहे. हाऊ दे फील अबाउट दॅट, की तुमचा प्रॉडक्ट त्यांनी जज केला, विकत घेतला आहे, ब्रँड पाहिलेला आहे, मग त्यांचा काय म्हणतो फीडबॅक कसा आहे, हाऊ व्हॉट इज देअर रिस्पॉन्स. ओके, वेदर दे लाईक इट ऑर नॉट. ओके, देन कंझ्युमर ब्रँड रिझॉनन्स. ओके, मग त्यांचं ब्रँड संदर्भात असणारं रिलेशन कसं आहे, त्यांची काय म्हणतो आपण त्याला टोनिंग रिगार्डिंग दॅट ब्रँड कशी आहे. रिलेशनशिप, व्हॉट अबाउट यू अँड मी, म्हणजे एका ठिकाणी तो कंझ्युमर आहे आणि एका ठिकाणी ब्रँड आहे, मग त्यांच्यातलं असोसिएशन कसं आहे, त्यांच्यातलं रिलेशनशिप कसं आहे. ओके, मग त्याच्यावरून कळतं की वेदर दे आर इंटेन्स, ॲक्टिव्ह ऑर लॉयल. ओके, त्यांना जर ब्रँड आवडत असेल तर दे आर व्हेरी मच इगर टू परचेस दॅट प्रॉडक्ट, दॅट मीन्स दे आर इंटेन्स, दे आर ॲक्टिव्ह अँड दे आर लॉयल फॉर युअर ब्रँड. ओके, तर तुम्हाला जर कस्टमर म्हणजे कस्टमर संदर्भात जर ब्रँड इक्विटी तयार करायची असेल तर हा पिरॅमिड खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही कोण आहे हे सांगितलं पाहिजे. हे जर कस्टमरला कळालं तर त्यांचा तुमच्या ब्रँडबद्दलचा अवेअरनेस तयार होईल. ओके, ब्रँड परफॉर्मन्स कसा आहे म्हणजे व्हॉट आर यू, म्हणजे तो ब्रँड किंवा प्रॉडक्ट काय आहे त्याच्यावरून तुमच्या ब्रँडची इमेज तयार होती. जर ती पॉझिटिव्ह असेल तर स्ट्रॉंग, फेवरेबल आणि युनिक ब्रँड असोसिएशन तयार होतं. मग ते तयार करण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे याचा विचार करा आणि अकॉर्डिंगली यू हॅव टू पोझिशन युअर ब्रँड. ओके, सो दिस इज अबाउट द ब्रँड इक्विटी पिरॅमिड. ओके, products and services have become so alike that they fail to distinguish themselves by their quality, efficacy, reliability, accuracy and care. म्हणजे मार्केटमध्ये प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस खूप कंपन्या ऑफर करत आहेत, त्याच्यामध्ये खूप कॉम्पिटिशन झालेली आहे. आणि ऑल्सो एक काय झालं, दे फेल टू डिस्टिंग्विश देमसेल्फ, ते स्वतःला आपण वेगळे कसं आहो हे सांगायला ते अपयशी ठरत आहेत. रिगार्डिंग क्वालिटी, आमची क्वालिटी कशी वेगळी आहे, आमची इफिशियन्सी कशी आहे, म्हणजे आमचं तेवढं परिणामकारकता आहे का नाही आहे. रिलायबिलिटी, आम्ही तेवढे रिलायबल आहोत का नाही, आम्ही तुम्हाला ॲश्युरन्स देत आहोत का नाही, आम्हाला तुमची काळजी आहे, हे सांगायला ह्या कंपन्या किंवा प्रॉडक्ट फेल होत आहेत. ओके, कारण मार्केटमध्ये सगळे जवळपास एकसारखे प्रॉडक्ट आहेत. ब्रँड ॲड इमोशन अँड ट्रस्ट टू दोज प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस, दस प्रोव्हाइडिंग क्ल्यूज टू सिम्प्लिफाय कस्टमर्स चॉईस.
मग ब्रँड काय करतं, हे सगळे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट आहेत. मग तुमचा प्रॉडक्ट म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या आहेत आणि त्यांचे प्रॉडक्ट मात्र सगळे एकसारखे आहेत. फीचर्स असतील, काय जे असेल, त्यांचं सगळं जवळपास सारखं आहे. मग तुमचा प्रॉडक्ट वेगळा कसा आहे हे करण्याचं काम, सांगण्याचं काम किंवा त्याच्यामध्ये इमोशन ॲड करायचं काम, ट्रस्ट क्रिएट करायचं काम हा प्रॉडक्ट करतो, ब्रँड करतं. ओके. आणि ते तयार केल्यामुळे काय होतं, कस्टमर कॅन मेक देअर डिसिजन अँड सिलेक्ट युअर प्रॉडक्ट ड्यू टू दॅट ब्रँड. ओके. मग त्याच्यामध्ये कस्टमरला देखील त्यांचं डिसिजन घ्यायला सोपं जातं, कारण तुमच्या ब्रँडनी काय केलेलं आहे, एक ट्रस्ट तयार केलं, इमोशन तयार केलं आहे. समजा मला आज एखादी वस्तू विकत घ्यायला जायची आहे मार्केटमध्ये. ओके. तर मग माझा एखाद्या ब्रँडवर ट्रस्ट असेल तर मी तोच ब्रँडेड वस्तू घेणार आहे, मी जास्त कंपॅरिझन करत बसणार नाही. समजा मला रेडमीचाच मोबाईल आवडते बाबा, कमी पैशात चांगली व्हॅल्यू भेटते, माझं बजेट पण जास्त नाही आहे, तर मी डोळे झाकून रेडमीचा मोबाईल घेणार. फक्त मार्केटमध्ये जाण्याचं किंवा असं एक सर्वे करणार की माझं 10,000चं बजेट आहे, 10,000मध्ये मला रेडमीचा कुठला मोबाईल बसेल. मग मी व्हिवोचा पाहणार नाही, सॅमसंगचा पाहणार नाही, ॲपलचा पाहणार नाही किंवा आयफोन पाहणार नाही. मग मला फक्त रेडमीवरती विश्वास आहे, तर मी रेडमीचेच डिफरंट मॉडेल पाहणार, 10,000च्या आसपास कुठले मॉडेल आहे. सो इट हेल्प्स टू सिम्प्लिफाय कस्टमर्स चॉईस इन शॉर्ट. ओके. These added emotions and trust help create a relationship between brand and customer, which ensures customers loyalty to the brand. आता ह्या ॲडेड व्हॅल्यूज असेल, इमोशन्स असेल आणि ट्रस्ट असेल, याच्यामुळे ब्रँड आणि कस्टमरमध्ये एक प्रकारची रिलेशनशिप तयार होते आणि त्याच्यामुळे कस्टमरची लॉयल्टी देखील वाढते टू दॅट ब्रँड. मग सेम थिंग, सेम पॅरामीटर, सेम लाईनवर तुम्हाला काम करायचं आहे. जर तुम्हाला तुमचं ब्रँड इमेज तयार करायची असेल तुमच्या कंपनीची किंवा प्रॉडक्टची, तर तुम्हाला सेम थिंग, तुम्हाला त्याच्यामध्ये त्या ब्रँडमध्ये आणि कस्टमरमध्ये काहीतरी रिलेशनशिप तयार करणं गरजेचं आहे. ओके. सो यू शूड एबल टू असोसिएट दॅट कस्टमर शूड असोसिएट हिमसेल्फ विथ दॅट ब्रँड. ओके. मग त्याच्यामुळे तुम्हाला त्यांना ते डिसिजन घ्यायला सोपं जातं आणि ती लॉयल्टी क्रिएट होते. मग तुम्ही मॅनेजर म्हणून अशा गोष्टी कुठल्या करू शकतात की जेणेकरून तुमची ब्रँड लॉयल्टी तयार होईल, दॅट यू हॅव टू थिंक. Then brand creates aspirational lifestyles based on these customers relationship. Associating oneself with the brand transfers these lifestyles into onto the consumer. मग आता ब्रँडमध्ये कधी कधी ॲस्पिरेशनल लाईफस्टाईल आहे की तुम्हाला काय बनायचं आहे, किंवा तुम्ही कधी कधी तुम्ही स्टेटसशी रिलेटेड असाल तर तुम्ही त्याप्रमाणे ब्रँड करतात. की एखादा ब्रँड समजा फॉर एक्झाम्पल डिओ आहे, तुम्ही तो डिओ स्पेसिफिक कंपनीचाच वापरतात कारण त्यांनी एक स्पेसिफिक काहीतरी पिक्चर प्रेडिक्ट केलेलं आहे. ओके. मग ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी ब्रँडमुळे पॉसिबल आहेत आणि इट क्रिएट्स द रिलेशनशिप्स. ओके. ॲस्पिरेशनल लाईफस्टाईल म्हणजे समजा मला खूप हायफाय राहायचं आहे, की समजा आय एम वर्किंग इन अ नेटवर्क मार्केटिंग, मी नेटवर्क मार्केटिंगमध्ये वर्क करतो आहे, काम करतो आहे, माझं मॅक्झिमम बिझनेस किंवा सेल्स त्याच्यातून येतो आहे, इन्कम येतो आहे. तर मी काय करणार, नेटवर्क मार्केटिंगसाठी जी काही माझी लाईफस्टाईल आहे त्याप्रमाणे मी करणार. ब्रँडेड पेन वापरणार, चांगलं घड्याळ वापरणार, ब्लेझर असेल, टाय असेल, शूज ब्रँडेड असतील तर मी ब्रँडेड वस्तू वापरणार, फोर व्हीलरमधून व्हिजिट करणार, की जेणेकरून मला दिसलं, बाकीच्यांना दाखवायचं आहे की आय एम गेटिंग मोर मनी फ्रॉम दॅट नेटवर्क मार्केटिंग. मग मी त्याप्रमाणे माझी ॲस्पिरेशनल लाईफस्टाईल असेल, की समजा स्टुडंटची लाईफस्टाईल असेल त्याप्रमाणे तुम्ही त्या वस्तू वापरतायत. एखादा बिझनेसमन आहे तो त्याप्रमाणे, एखादा सर्व्हिसवाला आहे, एखादा कमी इन्कम कॅटेगरीवाला आहे, एखादा जास्त इन्कमवाला आहे, मग ते त्यांच्या याच्याप्रमाणे ती लाईफस्टाईल जगतायत. ओके. देन द ब्रँडेड लाईफस्टाईल एक्स्टॉल व्हॅल्यूज ओव्हर अँड अबोव द ब्रँड्स प्रॉडक्ट or a service category that allows the brand to be extended into the other product service categories, thus saving company the trouble and cost of developing a new brand while entering into the new lucrative markets. आता हे फॉरगेट अबाउट दिस वर्डिंग्स. फक्त याच्यामध्ये आहे की अम्ब्रेला ब्रँड नेम असं एक कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये असं आहे की वन्स यू हॅव क्रिएटेड युअर ब्रँड इमेज किंवा ब्रँड नेम, तुम्ही जर तुमच्या कंपनीचं एखादं ब्रँड नेम तयार केलेलं असेल तर त्या ब्रँड खाली तुम्ही नवीन नवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणू शकतात. मग तुम्हाला प्रत्येक प्रॉडक्टसाठी वेगळा ब्रँड तयार करायची गरज नाही. मग इट सेव्स युअर टाईम, कॉस्ट फॉर डेव्हलपिंग अ न्यू ब्रँड. नाही तर मी काय म्हणणार आहे की टाटा आहे, टाटानी काय केलं, समजा टाटा तनिष्क, जर टाटा नाव नसेल वापरलं तर तनिष्क जर वापरलं असतं तर तनिष्कसाठी त्यांना ब्रँड इमेज करायला तेवढा वेळ गेला असता किंवा तेवढा खर्च करावा लागला असता. टाटा सॉल्ट, टाटा नमक, जर त्यांनी टाटा नाव नसलं लावलं, नुसतं टाटाचं काहीतरी वेगळं नमकचं नाव लावलं असतं आणि टाटाचं नाव लावलंच नसतं तर लोकांनी ते लवकर ॲक्सेप्ट केलं नसतं किंवा त्याचं ब्रँड इमेज तयार करायला त्यांना तेवढा वेळ लागला असता. अजून टाटाचं काय, घड्याळ कुठले टाटाचे आहे का घड्याळ? हॅलो, टाटाचे अजून कुठले कुठले प्रॉडक्ट लाईन्स आहेत सांगता का? हॅलो, अरे जागेवर आहेत का सगळे? नाही, टाटाच्या प्रॉडक्ट्स आहेत कुठल्या कुठल्या? सोनाटाची वॉच आहे.
ओके गुड. अजून प्रॉडक्ट लाईन कुठले आहेत? किंवा असं काही सांगा की एखादा अमरेला ब्रँड नेम आहे आणि त्याच्याखाली वेगवेगळ्या प्रॉडक्ट लाईन त्यांनी ऑफर केलेल्या आहेत. दे डोंट क्रिएट डिफरंट ब्रँड्स फॉर डिफरंट प्रॉडक्ट लाईन्स. सो नेसले ब्रँडच्या अंडर वेगवेगळे सब ब्रँड्स पण आहेत जसं की सॉरी. किटकॅट, मॅगी. ओके. हिंदुस्तान. ओके ओके. आय टी सी. ओके. सो यू आर गेटिंग वॉट आय वॉन्ट टू से दॅट. म्हणजे मला फक्त एवढं सांगायचं आहे की कंपन्या काय करतात, दे क्रिएट वन ब्रँड इमेज किंवा ब्रँड नेम तयार करता एक, आणि दे पुश डिफरंट प्रॉडक्ट लाईन्स ऑर प्रॉडक्ट्स अंडर दॅट सेम ब्रँड. कारण जर त्यांना प्रत्येक प्रॉडक्टचा वेगळा ब्रँड करायचा असेल तर इट विल टेक टू मच टाईम, त्याला खूप वेळ जाईल, त्याच्यासाठी लागणारी कॉस्ट खूप असेल, आणि तो नवीन ब्रँड नेम कस्टमर ॲक्सेप्ट करतील का याची गॅरंटी नाही आहे. मग हे काय करतात कंपन्या, एक ब्रँड नेम तयार करून त्याच्यामध्ये बाकीचे प्रॉडक्ट देखील विकतात किंवा बाकीच्या प्रॉडक्ट लाईन त्याच्यामध्ये ॲड करतात, जेणेकरून त्यांचा वेळ वाचतो, ट्रबल वाचते, खर्च वाचतो, आणि त्यांचं इझिली नवीन ब्रँड ते प्रॉडक्ट त्या ब्रँडखाली विकले जातात, नवीन प्रॉडक्ट त्याच्यामध्ये विकले जातात. ओके. The combination of emotions, relationships, lifestyles and values allows brand owner to charge a price premium for their products and services which otherwise are barely distinguishable from the generics. म्हणजे याच्यात त्यांना काय सांगायचं आहे की तुमच्या ब्रँड संदर्भात कस्टमरच्या इमोशन्स, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हॅल्यूज अटॅच झालेले आहेत, असोसिएट झालेले आहेत. सम बॉन्डिंग हॅज बीन क्रिएट बिटवीन यू अँड दॅट ब्रँड, कस्टमर अँड दॅट ब्रँड. मग त्याच्यामुळे काय होतं, किंवा क्वालिटी असेल, तुम्हाला तो प्रॉडक्ट आवडत असेल, तुम्हाला सॅटिस्फॅक्शन भेटते, या सगळ्या गोष्टी आहेत. पण या ब्रँड नेममुळे काय झालं की ब्रँड ओनर इज एबल टू चार्ज हाय प्राईस फॉर देअर प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे जो ओनर आहे, समजा आता तो आधी ऑलरेडी एखादा पेन 10 रुपयाचा आहे, त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट 10 रुपये आहे, विथ प्रॉफिट विदाउट ब्रँड नेम तुम्ही तो 15 रुपयाला विकतायत, 5 रुपये प्रॉफिट काढतायत. पण तोच प्रॉडक्ट जर ब्रँडेड असेल, पार्करचा वगैरे असेल, तर डेफिनेटली त्याची प्राईस प्रीमियम असेल, 50 रुपये 100 रुपयाला तो प्रॉडक्ट विकला जाईल. जर 10 रुपयाला तो मार्केटला कॉस्ट आहे त्याची प्रोडक्शनची, तर त्या प्रीमियम प्राईस त्याच्यावरती ते चार्ज करतात ड्यू टू देअर ब्रँड नेम. ओके. अदरवाईज जर ब्रँड नेम नसेल तर त्यांना एवढी प्राईस चार्ज करता येणार नाही. ओके. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की दॅट ब्रँड हेल्प्स टू चार्ज अ प्राईस प्रीमियम फॉर देअर प्रॉडक्ट्स. ओके. आता टँजेबल्स ऑफ ब्रँड इक्विटी. म्हणजे जसं आता यांनी विचारलं होतं फिजिकल व्हॉट यू कॉल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ ब्रँड, तर त्या अँगलनी टँजेबल ऑफ द ब्रँड इक्विटी म्हणजे तुमचं फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, ॲट्रिब्यूट्स काय आहेत त्या ब्रँडच्या, तर दॅट इज कॉल्ड ॲज ऑल्सो कॉल्ड ॲज अ टँजेबल्स ऑफ ब्रँड इक्विटी. म्हणजे शेप, त्याचा शेप कसा आहे, कलर कसा आहे, दॅट इज अ फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. साईज कशी आहे, मॉडेल्स कसे आहेत, प्राईस किती आहे, फीचर्स कोणते कोणते आहेत, व्हॉट आर द बेनिफिट्स, हाऊ अबाउट द ग्रेड्स. ओके. हे सगळे त्याचे टँजेबल्स आहेत आणि दे डिपिक्ट फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ ब्रँड. Intangibles of a brand equity. Intangible means you cannot see, you cannot touch, you cannot taste. All these things are जे अदृश्य आहे त्याला intangibles of brand equity असे म्हणतात. जसं कंपनीचं नाव, ब्रँड नेम, स्लोगन्स अँड इट्स अंडरलाइंग असोसिएशन्स, परस्यूड क्वालिटी, brand awareness. You can't see all these things. Can't touch. Customer base, trademarks and patents, channel relationship, customer loyalty, customer confidence, competitive advantage. So these are the intangibles of brand equity, all these things. आता इंटिग्रिटी ऑफ द ब्रँड म्हणजे सगळ्या एकत्रित करून तुम्ही ब्रँड कसा तयार करणार. सो ब्रँड इज अ प्रॉमिस. अ ब्रँड इज टू अचीव सर्टन रिझल्ट्स, डिलिव्हर अ सर्टन एक्सपिरियन्स, or act in a certain way.
A promise that is conveyed by the everything people see, hear, touch, taste or smell about your business. मग ब्रँड हे एक प्रॉमिस आहे किंवा एक सर्टन एक्सपिरियन्स आहे किंवा ॲक्ट आहे इन अ सर्टन वे. इट इज अ प्रॉमिस दॅट कन्वेड बाय एव्हरी पीपल सी, हिअर, टच, टेस्ट ऑर स्मेल अबाउट युअर बिझनेस. म्हणजे तुमचा काही बिझनेस आहे किंवा तुमचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत किंवा जो तुमचा ब्रँड आहे त्याच्यातून तुम्ही काय करू शकता, यू कॅन सी दॅट, हिअर दॅट, टच दॅट, टेस्ट दॅट अँड स्मेल दॅट ऑल अबाउट युअर बिझनेस थिंग्स. म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये ज्या काय ॲक्टिव्हिटीज आहे त्या त्याच्यातून दिसल्या जातात. जसं प्रॉडक्ट ए आणि बी आहे एखाद्या कंपनीचा, त्या प्रॉडक्ट कसा दिसतो आहे, त्याचं प्रॉडक्ट पॅकिंग कसं आहे, हाऊ अबाउट द वेबसाईट ऑफ द कंपनी, लोगो कशा आहेत, ॲडव्हर्टाइजमेंट कशी आहे, या सगळ्या गोष्टी मिळून तुमचा ब्रँड तयार होतो. ओके. व्हॉट आर द प्रोज अँड कॉन्स ऑफ द ब्रँडिंग. ब्रँडिंगचे बेनिफिट्स आणि ड्रॉबॅक्स काय काय आहेत, ॲडव्हान्टेजेस आणि ड्रॉबॅक्स काय काय आहेत. आता त्याचे इम्पॉर्टन्स किंवा ॲडव्हान्टेजेस, इट क्रिएट्स इन्क्रीजेस लॉयल्टी. म्हणजे तुमचे कस्टमर जे आहेत ते एकदा प्रॉडक्ट विकत घेतात, पण तुमची लॉयल्टी क्रिएट झाल्यावर तेच कस्टमर तुमचा प्रॉडक्ट परत परत विकत घेण्यास प्रवृत्त होतात. सो अल्टिमेटली इट हेल्प्स टू इन्क्रीज द लॉयल्टी, ब्रँड लॉयल्टी, प्रॉडक्ट लॉयल्टी. इट कॅन चार्ज हायर प्राइजेस. ब्रँडमुळे, ब्रँड नेममुळे तुम्ही जास्त प्राईस प्रीमियम ऑफर करू शकतात, चार्ज करू शकतात. सक्सेसफुल ब्रँड नेम्स कॅन लिंक टू द प्रॉडक्ट. कधी कधी काही प्रॉडक्टचे नावं आहेत त्या ब्रँड नेमशी लिंक्ड होतात. ओके. सक्सेसफुल ब्रँड नेम्स लिंक्स टू द प्रॉडक्ट. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एक्झाम्पल देता येऊ शकतं का त्याचं? हाऊ ब्रँड नेम बिकम्स or associates to the products, linked to the product. हॅलो. ब्रँड नेम आहे ते प्रॉडक्टशी कसं लिंक होतं सांगता येईल का एखादं एक्झाम्पल? तुम्हाला प्रश्न कळाला आहे का? मी एखाद्या प्रॉडक्टचं ब्रँड इमेज तयार केलेली आहे किंवा त्याचं ब्रँड नेम डेव्हलप केलेलं आहे, ते लोकांना आवडायला लागलं आणि नंतर ते ब्रँड नेमच इट सेल्फ बिकम दॅट प्रॉडक्ट नेम. त्या प्रॉडक्टशी ते लिंक झालेलं आहे. नाही सांगतात. झेरॉक्स प्रॉडक्ट माहिती आहे का? झेरॉक्स मशीन. हॅलो. कोलगेट पेस्ट पाहिजे मला, कोलगेट पेस्ट. कोलगेट नावाची सांगता येईल का? सगळ्यांना ऐकू येत आहे का मी काय सांगतोय, कळत आहे का? येस ऑर नो? हॅलो. आर यू एबल टू नो माय क्वेश्चन? तुम्हाला माझा प्रश्न कळाला का? इज देअर एनी एक्झाम्पल दॅट यू हॅव सीन युअर लाईफ दॅट ब्रँड नेम इट सेल्फ इज लिंक टू द प्रॉडक्ट नेम ऑर टू दी दॅट प्रॉडक्ट? मी एक्झाम्पल दिलं झेरॉक्सचं, कोलगेट टूथपेस्टचं पण एक्झाम्पल दिलं आहे मी. मला एक्सप्लेन करता येईल का व्हॉट आय एम एबल टू से? हॅलो. हां, देर इज वन क्वेश्चन टू यू. Hello, sir. हॅलो. हाऊ दॅट ब्रँड नेम इज लिंक टू द प्रॉडक्ट? की तुम्ही तुमच्या प्रॉडक्टचं एक ब्रँड नेम तयार करायला जातात, यू क्रिएट ब्रँड नेम ऑफ युअर प्रॉडक्ट अँड इट इज डायरेक्टली लिंक टू दॅट प्रॉडक्ट. असं काही एक्झाम्पल आहे का? ते ब्रँड नेम म्हणून झालं होतं तयार आणि त्या प्रॉडक्टलाच ते नाव गेलं जनरलाइज. जसं झेरॉक्स मशीन, झेरॉक्स, कोलगेट टूथपेस्ट, तर सांगता येईल का? So, Bisleri. बिस्लरी, व्हेरी गुड. अजून? Nirma. निर्मा, व्हेरी गुड.
मग कॅन यू एक्सप्लेन व्हॉट इज दिस प्रोसेस किंवा हे काय झालं सांगता येईल का तुला? तर बिस्लेरीचं काय झालं की तो स्टार्टिंगला तो एकच ब्रँड होता ओके आणि लोकांना ते ब्रँड आले पण ते बिस्लेरी सगळ्यांच्या डोक्यात तोपर्यंत फिक्स झालेलं आणि कोलगेटचं पण तसंच झालं. ओके. मग याच्यात थोडक्यात असं झालं की त्या प्रॉडक्टचा समजा कोलगेट टूथपेस्ट आहे, हे कोलगेट कंपनीचं नाव आहे आणि प्रॉडक्ट ॲक्च्युली टूथपेस्ट आहे, दात घासण्याची पेस्ट, दॅट इज अ टूथपेस्ट. पण ते एवढं जनरलाइज झालं की आम्हाला कोलगेट टूथपेस्ट द्या. म्हणजे टूथपेस्ट ॲक्च्युली दुसऱ्या कंपनीची असेल, फॉर एक्झाम्पल पतंजलीची असेल किंवा काय जी असेल, बबल असेल किंवा काय जे असतील, त्या वेगवेगळ्या टूथपेस्ट वेगळ्या कंपनीच्या आहेत. हो तुम्ही मागतात कोलगेट टूथपेस्ट आणि ते जेव्हा कोलगेट टूथपेस्ट देतात, कोलगेट कंपनी तुम्ही म्हणता ही नको मला पेप्सोडंटची हवी आहे, तर तुम्ही डिमांड करताना काय करतात, टूथपेस्ट डिमांड करत नाही, मला कोलगेट टूथपेस्ट द्या असं म्हणतात. मग कोलगेट टूथपेस्ट हे जनरलाइज नाव झालं त्या टूथपेस्टच्या प्रॉडक्टसाठी. ॲक्च्युली प्रॉडक्टचं नाव आहे टूथपेस्ट आणि कोलगेट आहे कंपनीचं नाव, ब्रँड. तर ते ब्रँडचं नाव जनरलाइज झालं त्या प्रॉडक्टसाठी. जसं झेरॉक्स ही एक कंपनी होती आणि कॉपियर हे त्या मशीनचं नाव होतं. मग त्या कंपनीने कॉपियरच्या मशीनला झेरॉक्स कंपनीचं नाव दिलं, झेरॉक्स कॉपियर. पण आता नावडेज आपण काय म्हणतो की आम्हाला ते झेरॉक्स मशीन हवी आहे. ॲक्च्युली झेरॉक्स हे आहे त्या कंपनीचं नाव आहे. जसं नावडेज आता कॅनॉनची झेरॉक्स मशीन आहे किंवा कॅनॉनचं कॉपियर आहे. कॉपियर हे त्या प्रॉडक्टचं जनरलाइज नाव आहे, पण आपण मागताना झेरॉक्स मशीन द्या असं म्हणतो. किंवा कॉपी मागायची आपल्याला, पेपरची डुप्लिकेट कॉपी घ्यायची आपल्याला, तर आपण म्हणतो एक झेरॉक्स द्या काढून. ॲक्च्युली झेरॉक्स नाही, त्याची कॉपी द्या आम्हाला असं म्हणायला पाहिजे की माझ्या ह्या पेजेसच्या 2 कॉपीज मला द्या काढून. आपण काय म्हणतो 2 झेरॉक्स द्या. तर झेरॉक्स ॲक्च्युली हे नाव त्या प्रॉडक्टचं नाही आहे, ते एका कंपनीचं नाव आहे. पण ते फर्स्ट कमर्स बेनिफिट म्हणतो किंवा ते एवढं पॉप्युलर झालं की त्या प्रॉडक्टचं नाव कॉपियरच्या ऐवजी झेरॉक्स मशीन असं पडलं. ॲक्च्युली नाव आहे कॉपियर मशीन. सेम बिस्लरीचं सेम सांगितलं, निर्माचं सेम. येस सर येस. आवाज ब्रेक होते तुमचा. हॅलो. हां रेंजचा इश्यू थोडासा. हॅलो 2 मिनिट. हॅलो हॅलो सर. येतो आहे आवाज? हॅलो. So that generalized name has given to that machine. So you have to think on that parameter also ki how there are different. Hello. हॅलो सर. There is some I am using my mobile and there is some issues regarding this network. Okay. So just I want to say that ki Xerox is a company name and copier is the machine name, but that name is that much popular, ते brand name एवढं पॉप्युलर झालं की त्या कॉपियर मशीनला झेरॉक्स मशीन असं म्हटलं जायला लागलं. सो त्याचा एवढा ट्रेमेंडस रिस्पॉन्स होता. जसं बिस्लरीचं सांगितलं किंवा निरमाचं सांगितलं, निरमा इज अ कंपनी नेम आणि ॲक्च्युली डिटर्जंट पावडर इज दॅट प्रॉडक्ट नेम. पण त्या डिटर्जंट पावडरला आपण म्हणतो की निरमा पावडर द्या, निरमा द्या. तर मला काय म्हणतो आपण त्याला रिनची निरमा पावडर द्या, आपण असं काही काही म्हणतात. निरमा पावडर द्या, रिन कंपनीची द्या, रिन कंपनीची निरमा पावडर द्या. सो दॅट इज दॅट मच असोसिएटेड दॅट प्रॉडक्ट दॅट इट नेम हॅज बिकम आयडेंटिफाईड विथ दॅट प्रॉडक्ट इट सेल्फ. म्हणजे तो असं सेपरेट कंपनीचं नाव नाही झालं. बिस्लरी बॉटल द्या, बिस्लरी ॲक्च्युली कंपनीचं नाव आहे आणि वॉटर बॉटल प्रॉडक्टचं नाव आहे, पण तुम्ही त्याला बिस्लरी म्हणून जनरलाइज केलं आहे ॲज अ प्रॉडक्ट. ओके, आर यू गेटिंग? So the advantages of these brand are increased loyalty, can charge higher prices, successful brand names can link to the product. Whatever I said that की झेरॉक्स मशीन त्या प्रॉडक्टच्या नावाशी लिंक झालेलं आहे. Then can launch complementary products in the same brand name. Example shampoo, conditioner, hair spray. आता त्या प्रॉडक्टचं जे कॉम्प्लिमेंटरी नाव आहे सेम ब्रँड नेम झालं शॅम्पू. ॲक्च्युली शॅम्पू हे प्रॉडक्टचं किंवा कंडिशनर असेल, हेअर स्प्रे असतील तर ते कॉम्प्लिमेंटरी प्रॉडक्टच्या ब्रँड नेमनी झालेले आहेत. देन ड्रॉबॅक्स, कॉस्ट ऑफ डेव्हलपिंग अँड एस्टॅब्लिशिंग इट, त्याची कॉस्ट जास्त आहे. कॅन बी कॉपीड, नियर कॉपीड म्हणजे त्याची सेकंड कॉपी. जसं आता फॉर एक्झाम्पल बिस्लरीचे नावं वेगळ्या प्रकारे आलेत, बिस्लरीचं स्पेलिंग वेगवेगळं आहे. काही ठिकाणी वाय असेल, काही ठिकाणी BES असेल, तर सेम कलर कॉम्बिनेशन बट विथ स्लाइटली डिफरंट नेम. ओके, मग त्याचं कॉपी केलं गेलं लोकांनी केलं आहे.
then could get a bad name as well as a good name if one quality is not kept if. ओके. तर कधी कधी काय होतं की क्वालिटी जर व्यवस्थित ठेवली गेलेली नाही आहे, ओके, इफ यू फेल टू कंटिन्यू इट्स क्वालिटी अँड ऑल दिस थिंग्स, डेफिनेटली इट विल हॅड अ बॅड इम्पॅक्ट ऑन दॅट नेम. ओके. तर सो यू हॅव टू थिंक ऑन दॅट. Okay, we will stop here. If any problems, you can freely discuss regarding this brand. Stop. थांबायचं आहे का? Okay, thank you. Thank you. कुणाबरोबर चाललाय सोमवार?